नमस्कार. आज आपण एका खूपच साध्या, स्वस्त पण जबरदस्त शक्तिशाली अन्नपदार्थाबद्दल बोलणार आहोत आणि तो म्हणजे उकडलेलं अंड. हो, आपल्यापैकी अनेकांसाठी हा रोजच्या जेवणातलाच एक भाग असेल, पण खरं तर या छोट्याशा अंड्यामध्ये आरोग्याचे एक मोठं रहस्य दडलेलं आहे. चला तर मग आज तेच रहस्य उलगडून पाहूया. पण थांबा, अंडी म्हटलं की अनेकांच्या मनात पहिला प्रश्न येतो, तो म्हणजे कोलेस्ट्रॉलचा, नाही का? अंडी खाणं हृदयासाठी चांगलं आहे की वाईट? याबद्दल इतके गैरसमज आहेत की विचारायची सोय नाही. तर आज आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत, तेही थेट आणि खऱ्या माहितीच्या आधारावर. ही एक अगदी कॉमन भीती आहे. वर्षानुवर्षे आपण हेच ऐकत आलोय की अंडी आणि त्यातल्या त्यात तो पिवळा बलक कोलेस्ट्रॉल वाढवतो आणि त्यामुळे हृदयाला धोका असतो. आणि याच एका भीतीमुळे कितीतरी लोक अंडी खाणंच टाळतात. पण यातलं खरं खोटं काय आहे, चला पाहूया. ही भीती मनातून काढायची असेल तर सगळ्यात आधी कोलेस्ट्रॉलची खरी गोष्ट काय आहे हे समजून घ्यावं लागेल. कारण सगळंच कोलेस्ट्रॉल काही आपल्या आरोग्याचं शत्रू नसतं. आपल्या शरीरात ना 2 प्रकारचं कोलेस्ट्रॉल असतं. एक म्हणजे LDL, ज्याला आपण वाईट कोलेस्ट्रॉल म्हणूया. हे काय करतं तर आपल्या रक्तवाहिन्यांमध्ये जाऊन जमा होतं आणि रक्ताच्या प्रवाहात अडथळे निर्माण करतं. आणि दुसरं असतं HDL, म्हणजेच चांगलं कोलेस्ट्रॉल. याचं काम अगदी उलटं आहे. ते एका सफाई कामगारासारखं रक्तवाहिन्यांमधलं हे वाईट कोलेस्ट्रॉल स्वच्छ करण्याचं काम करतं. आणि इथेच या कथेला एक जबरदस्त ट्विस्ट मिळतो. संशोधनातून जे समोर आलं आहे ते आपल्या गैरसमजाच्या अगदी उलट आहे. अंडी खाल्ल्याने वाईट कोलेस्ट्रॉल नाही, तर उलट आपल्या शरीरातलं चांगलं म्हणजेच HDL कोलेस्ट्रॉल वाढायला मदत होते. कमाल आहे ना? मग आता पुढचा प्रश्न असा येतो की हे वाढलेलं HDL कोलेस्ट्रॉल आपल्या हृदयाचं संरक्षण नक्की करतं तरी कसं? आणि अंड्यांमुळे आपल्या हृदयाला अजून दुसरे काय फायदे मिळतात? चला तेही बघूया. सोपं आहे. जेव्हा आपल्या शरीरातलं चांगलं कोलेस्ट्रॉल म्हणजे HDL वाढतं, तेव्हा आपल्या रक्तवाहिन्या आतून स्वच्छ होतात. त्यामुळे रक्ताचा प्रवाह अगदी सुरळीत राहतो. आणि याचा थेट परिणाम काय? तर हृदयविकार, हाय ब्लड प्रेशर आणि स्ट्रोकसारख्या गंभीर आजारांचा धोका कमी होतो. इतकंच नाही, अंड्यांमध्ये ओमेगा-3 फॅटी ॲसिड पण असतात, जे आपल्या हृदयाच्या पेशींना मजबूत करतात. म्हणजे एक प्रकारे दुहेरी संरक्षणच मिळतं. पण थांबा, अंड्याचे फायदे फक्त हृदयापुरतेच मर्यादित नाहीत. हा तर एक संपूर्ण पौष्टिक खजिना आहे, जो आपल्या पूर्ण शरीराला ऊर्जा देतो. बघूया कसं ते. अंड्यांमध्ये एकदम हाय क्वालिटी प्रथिनं म्हणजे प्रोटीन्स असतात, जे आपल्या स्नायूंसाठी खूप आवश्यक आहेत. शिवाय यात व्हिटॅमिन A, D, E आणि B12 सारखी अनेक महत्त्वाची जीवनसत्व आहेत. ही आपल्या मेंदूसाठी, डोळ्यांसाठी आणि आपली रोगप्रतिकार शक्ती मजबूत करण्यासाठी खूपच फायदेशीर ठरतात. आणि हो, एक अंड खाल्लं की पोट भरल्यासारखं वाटतं. त्यामुळे उगाच काहीतरी खाणं टाळलं जातं आणि वजन नियंत्रणात ठेवायलाही मदत होते. खरं सांगायचं तर आजच्या या धावपळीच्या जगात जिथे आपण सतत बाहेरचं फास्ट फूड आणि तेलकट पदार्थ खातो, तिथे उकडलेलं अंड हा एक खूपच सोपा आणि आरोग्यदायी पर्याय आहे. एक विचार करा, बाहेरचे तेलकट स्नॅक्स खाण्याऐवजी फक्त एक उकडलेलं अंड खाणं किती सोपं आहे. हा एक छोटासा बदल आपल्या आरोग्यासाठी खूप मोठा फरक घडवून आणू शकतो, कारण ते पचायला हलकं आहे आणि पौष्टिकतेने तर भरपूर आहे. तर मग प्रश्न येतो की रोज किती अंडी खावीत? याचं उत्तर अगदी सोपं आहे. सामान्यपणे एका निरोगी व्यक्तीसाठी रोज एक उकडलेलं अंड खाणं हे पूर्णपणे सुरक्षित आणि उलट फायदेशीरच मानलं जातं. पण फक्त किती खावं हे महत्त्वाचं नाही, तर ते कसं खावं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. तरच आपल्याला त्याचा पुरेपूर फायदा मिळू शकेल. अंड खाण्याची सगळ्यात उत्तम आणि आरोग्यदायी पद्धत म्हणजे ते उकडून खाणं. कारण ह्यात अतिरिक्त तेल, बटर किंवा तूप काहीच वापरलं जात नाही. ते तुम्ही सकाळी नाश्त्यात खाऊ शकता किंवा दुपारच्या जेवणात सॅलडमध्ये घालूनही खाऊ शकता. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, मीठ आणि मसाल्यांचा वापर जेवढा कमी कराल तेवढं चांगलं. या सोप्या पद्धतीमुळे अंड्यातली सगळी पोषक तत्व जशीच्या तशी टिकून राहतात. अर्थात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायला हवी, कोणतीही गोष्ट प्रमाणातच चांगली असते. आणि जर कोणाला आधीपासूनच कोलेस्ट्रॉल किंवा हृदयाची काही गंभीर समस्या असेल, तर त्यांनी आपल्या आहारात कोणताही बदल करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणं हे सर्वात उत्तम आणि महत्त्वाचं आहे. तर या सगळ्या माहितीनंतर एक प्रश्न नक्कीच मनात येतो की आपल्या रोजच्या नाश्त्यातला हा एक छोटासा बदल चांगल्या आरोग्याच्या दिशेने उचललेलं एक सर्वात सोपं पण तितकंच प्रभावी पाऊल ठरू शकतं का? यावर नक्की विचार करण्यासारखा